नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत एळोळीची भजी. त्याला साहित्य काय काय लागते आपण बघून घेऊया. थोडस फ्लॉवर कट करून घेतले धुवून. एवढे मिरच्या घेतले. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. 7-8 मी लसणाचे पाकळ्या सोलून घेतले. 1 वाटी चण्याचं पीठ घेतले. थोडीशी मेथी मी धुवून कट करून घेतले आणि कांद्याची पात थोडीशी धुवून कट करून घेतले. 4 मी भेंडी कट करून घेतले. 1 गाजर कट करून घेतले. भाजी आवरा त्याला पण सोलून घेतले आणि एवढे हरभरे मी भिजू घातले आणि 2 आलू कट करून घेतले. 2 वांगे कट करून घेतले. पाण्यात ठेवले काळे पडतात म्हणून. एवढे वाटाणे सोलून घेतले हिरवे आणि एवढे कोथिंबीर घेतले. 1 कांदा घेतले. हे शेंगदाणे घेतले एवढे. 1-2 टमाटा कट करून घेतले. 1 चम्मच अद्रक लसणाचं पेस्ट घेतले. ह्याच्यातच मिक्स आहे तुरीचं पण. आपण फ्लॉवर टाकून घेऊया, भेंडी टाकून घेऊया, गाजर टाकून घेऊया. कुकरमध्ये सगळं साहित्य टाकूया आपण उकडायचं. चणे टाकून घेऊया. भाजीवर अर्ध टाकूया. अर्ध हे वाटाणे टाकूया. हे वांगे आणि बटाटे हे पण टाकून घेऊया. शेंगदाणे टाकूया. 2 गिलास पाणी टाकले आहे. थोडंसं मीठ टाकूया, अर्धा चम्मच. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटवूया. कुकर ठेवूया गॅसवर. 2 शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर कुकर ठेवूया. झाले 2 शिट्ट्या. आपण कुकर साईडला ठेवूया. हवा नंतर काढूया. याची पुरा हवा गेल्यावर आपण तवा ठेवूया. तवा गरम होत आहे. तवा गरम झाला आहे. वाटाण्याचे सोले, तुरीचे सोले दोन्ही मिक्स आपण भाजून घेऊया. भाजून झाले वाटाण्याचे बिया आणखी तुरीचे बिया काढूया प्लेटमध्ये. आवऱ्याचे बिया भाजून घेऊया. त्याला पण व्यवस्थित फिरूया. भाजले आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. एवढे मिरच्या घेतले मी. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. हे भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. त्याला फिरूया. मिरच्या भाजून झाले आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. गॅस बंद करूया. मिरच्याच्या भांड्यात हे आवऱ्याचे बिया, वाटाण्याचे बिया, तुरीचे बिया तर मिक्स वाटूया आपण. मिक्सरला वाटून घेऊया. किती बारीक झालं आहे आपण काढूया प्लेटमध्ये. काढून झालं आहे. आपण ही मिरची टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. आणि 7-8 मी लसणाचे पाकळ्या सोलून घेतले टाकूया. अर्धा चम्मच मीठ टाकूया. मिरच्याला पण आपण मिक्सरला वाटून घेऊया. मिरच्या लसूण घालून वाटून घेतलं आहे मिक्सरला. प्लेटमध्ये काढूया. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. कढई गरम होत आहे. कुकरची हवा गेली आपण काढूया. पळीनं बघूया आपण शिजलं आहे का. सर्व शिजून झालं आहे. किती छान किती मऊ झालं आहे. कढई गरम झालं आहे. आपण तेल टाकूया. मोठ्या चम्मचनं 2.5 चम्मच मी तेल टाकत आहे. 1/2 चम्मच राई टाकलं आहे. 1/2 चम्मच जिरा टाकूया. याला व्यवस्थित फिरूया. तशी कढीपत्ता टाकूया. 1 कांदा कट करून घेतला टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. कांदा फ्राय झाला आहे. अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया 1 चम्मच. याला आपण परतून घेऊया. अद्रक फ्राय झालं आहे. टमाटा टाकूया. याला पण व्यवस्थित परतून घेऊया. छोट्या चम्मचनं 1 चम्मच हळदी पावडर टाकूया. याला पण व्यवस्थित परतून घेऊया. एक कांद्याची पात टाकून घेऊया. याला पण व्यवस्थित परतून घेऊया. मेथी धुवून कट करून घेतलेली टाकून घेऊया. याला पण व्यवस्थित परतून घेऊया. मिरची वाटल्यानं टाकून घेऊया. हिरवा मिरची याला पण व्यवस्थित परतून घेऊया. उकडल्याला सर्व आपण टाकून घेऊया. व्यवस्थित फिरून घेऊया. हिरवे वाटाणे वाटून घेतलेलं टाकून घेऊया. याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस सुरू करूया. आपण हे चण्याचं पीठ 1 वाटी घेतलं आहे. त्याला प्लेटमध्ये टाकूया. त्याला थोडंसं पाणी टाकून आपण काढून घेऊया. त्याच्यात टाकूया हे काढलेलं चण्याचं पिठाचं. व्यवस्थित फिरून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडंसं गरम पाणी करून टाकत आहे मी. आणि चांगलं मिक्स करून घेऊया. 2 मिनटं आपण वाफेवर झाकून ठेवूया. झाले 2 मिनटं. आपली भाजी तयार झाली आहे. वा वा किती छान झाली आहे भाजी.
घट्ट भाजी झाली आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, बनवून खा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.